सगळ्यात सोपी रेसिपी म्हणजे खिचडी. कसाही भात बनवा, एकदम टेस्टी लागतो. मसाला भात बनवा, पांढरा भात बनवा, फक्त खिचडी बनवा, पिवळा बनवा, एकदम टेस्टी. तर आज आपण इंद्रायणी मसाला भात करणार आहोत. तर खूप साऱ्या भाज्या वापरणार आहोत. तर इथं फ्लावर आहे, वाटाणा आहे, शिमला मिरची आहे, गाजर आहे, बटाटा आहे. सगळ्या अशा प्रकारे कट करून घेतल्या आहेत. फ्लावर गरम पाण्यामध्ये ठेवून 2-3 मिनिटं त्याच्यामध्ये किडे वगैरे असतात ते निघतात. तर स्वच्छ गरम पाण्यामधून धुवून घ्यायचा. आता कढईमध्ये 1-1.5 चमचा तेल घालायचं. गरम झालं की लवंग घालायची एक, त्यानंतर मोहरी, कढीपत्ता आणि बारीक वाटलेलं खोबरं. तर इथं मी कांदा लसूण वापरत नाहीये, तुम्हाला हवा असेल तर वापरू शकता. तर आता ह्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर तेजपान टाकायचे येतं आणि बारीक चिरलेल्या सगळ्या भाज्या टाकायच्या, म्हणजे खूप पण बारीक नाही, थोड्या मोठ्याल्याच ठेवायच्या. तर तुम्ही तर अजून तुम्हाला हवे असेल तर भाज्या टाकू शकता, वांगे टाकू शकता, बीन्स टाकू शकता, पावटा पण टाकू शकता. आता आपल्याला हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. 1 चमचा हळद टाकायची आणि 1 चमचा मसाला टाकायचा आहे, लाल मसाला. त्यानंतर 1 ग्लास पाणी टाकून ह्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्हाला अजून हवे ते तुमच्या आवडीचे मसाले पण तुम्ही टाकू शकता. तर आपल्याला इथं व्हेज मसाला टाकायचा आहे, व्हेज बिर्याणी मसाला, आणि खूप छान टेस्ट येते. तर मी तर एक पुडी होती सगळी ह्याच्यामध्ये ॲड केली आहे. आता ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे. सगळ्या भाज्या मस्त मिक्स झाल्या. आता आवडीनुसार इथं 1 ते 1.5 चमचा मीठ ॲड करायचं आहे. मीठ पण सगळ्या भाज्याला लागलं गेलं पाहिजे. मीठ टाकल्याने भाज्या लवकर चांगल्या सॉफ्ट होतात आणि शिजतात पण. जेव्हा आपण अशी सुकी काही भाजी करू ना, तेव्हा आधी भाजीत मीठ टाकायचं आणि मस्त अशा भाज्या लवकर शिजतात, त्याला पाणी सुटतं आणि त्या डागत नाही. तर इथं मी इंद्रायणी तांदूळ 2 वाट्या स्वच्छ धुवून घेतलाय. आता हा आपल्याला तांदूळ भाज्यामध्ये टाकून द्यायचा आहे. तुम्ही कोणता पण तांदूळ वापरू शकता. ज्याला चिकट भात आवडतो तो हा तांदूळ वापरू शकता तुम्ही, आणि ज्याला मोकळा आवडतो तो इंद्रायणी किंवा बासमती वापरू शकतात. आता आपल्याला हा तांदूळ भाज्यामध्ये सगळं ॲड करायचा आहे, ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर ह्याच्यामध्ये थोडंफार पाणी, ते सगळं पाणी आटवून घ्यायचं आणि ह्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे परतून घ्यायचं आहे एका प्रकारे म्हटलं तर. फुल गॅस करायचा आणि हे चांगलं परतून घ्यायचं आहे. तर आता ह्याच्यामध्ये 4 ते 5 असे काजू टाकायचे कट केलेले. नाही टाकलं तरी चालेल, तुम्ही शेंगदाणे टाकू शकता भाजून घेतलेले. ह्याला आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर मी सगळा भात इथं मस्त असा परतून घेतलाय. परतल्याने भाताची टेस्ट छान येते. आता इथं आपल्याला गरम पाणी टाकायचं आहे. मी 2 तांबे, 2 ते 2.5 तांबे साईडला गरम पाणी करून ठेवलं होतं. तुम्ही थंड पाणी टाकलं ना तर काय होतं, ते गरम व्हायला टाईम लागतो, टेस्ट पण वेगळीच येते. तर मी ते गरम पाणी टाकले. तर आता एवढंच पाणी, ह्याच्यामध्ये थोडं पण अजून मी पाणी ॲड करणार नाही. गरम पाणी टाकलं ना तर भात लवकर शिजतो, उकळी पण लगेच येते. तर बघू शकता आता ह्याला थोडी अशी उकळी यायला लागली आहे. तर आता सगळा मिक्स करायचा आहे भात. थोडाफार खाली काही चिटकला असेल, डागला असेल किंवा असा लागतो खाली, तर तो सगळा काढून घ्यायचा, चांगला मोकळा करून घ्यायचा आणि आता शिजायला ठेवून द्यायचं. तर फुल गॅस करायचा. एक उकळी आली ना तर झाकण ठेवायचं आणि कमी गॅसवरती 6 ते 7 मिनिटं शिजून द्यायचं आहे. काही भाताला, तांदळाला जास्त टाईम लागतो, काही कमी लागतो. तर बघू शकता 6 ते 7 मिनिटानंतर मस्त असा भात शिजलाय. तर एक वेळेस अधूनमधून तुम्ही भात चेक करा आणि त्याला मिक्स करा. जेव्हा भाज्या अशा खूप वर येतात ना, त्या भाज्या सगळ्या भातामध्ये मिक्स करा, म्हणजे भात आणि भाजी सगळं एकत्र झालं पाहिजे. तर मस्त असा बघू शकता किती दिसायला इतका मस्त दिसतोय. खूप म्हणजे खूप टेस्टी झालता. तर तुम्ही पण नक्की असं एकदा ट्राय करून बघा. खरंच तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडेल आणि अशा प्रकारे जर भात केला ना तर नक्कीच आवडेल तुम्हाला, कारण की खूप टेस्टी झालं. एकदम सोपी रेसिपी. फक्त आपल्या ज्या भाज्या हव्या त्या आपण ह्याच्यामध्ये ॲड करायच्या. ह्याच्यामध्ये कांदा लसूण मी नाही ॲड केलं, तुम्हाला हवं असेल तर
टाकू शकता. बघू शकता किती मस्त असा भात झालाय. जर तुम्हाला जास्त थोडा चिकट हवा असेल तर तुम्ही अजून थोडं पाणी टाकू शकता. मस्त दही आणि भात खायचा. दोघांचं कॉम्बिनेशन एकदम मस्त बसतं आणि एकदम टेस्टी झालता. तर नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका.